राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। या दरम्यान आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्या पत्रकार परिषदेवर ही प्रतिक्रिया दिली। ते म्हणाले, मी धनंजय मुंडे यांचे नाव घेतले नाही, मी फक्त पीक विमा घोटाळ्याबद्दल बोललो, मी त्यांचा राजीनामाही मागितलेला नाही। प्रकाश सोळंके आणि संदीप क्षीरसागर राजीनामा मागत आहेत, ते उद्याच्या कार्यक्रमाला आले तरी मी त्यांचे स्वागत करेन, मात्र परवा मी नक्की बोलेन, मी राजीनामा मागत नाही, मी फक्त वर्णन करतो, अशी मिश्किल टिप्पणी ही धस यांनी यावेळी केली। काळामध्ये जे काही घोटाळे समोर आले त्याची पूर्ण पाढा जो आहे वाचून दाखवलेला आहे। धनंजय मुंडे यांनी मात्र आरोप फेटाळले, तुम्ही देखील हे केलं होतं, पूर्ण घोटाळा काढला होता, एकंदरीत काय सांगाल या संदर्भात? नाही, मी पीक विम्याचा घोटाळा काढला होता, अजून मी त्यांचं नाव घेतलं नाही, मी फक्त म्हणलं आका आणि त्यांचे आका, ते कोण आहेत मला माहिती नाही, पण पीक विम्याचा घोटाळा हा 5,000 कोटींचा घोटाळा आहे। आणि याच्या बाबतीत मला असं कळतंय की दिल्लीच्या केंद्र सरकारच्या मंत्र्यांनी सुद्धा याच्या बाबतीमध्ये सुप्रियाताईंच्या प्रश्नाला उत्तर देताना आज काहीतरी स्टेटमेंट केलं आहे। केंद्र सरकारचीच ही कंपनी आहे आणि या कंपनीने नेमलेले काही अधिकारी हे सुद्धा घोटाळ्यामध्ये सामील आहेत, जे कंत्राटी पद्धतीने नेमलेले आहेत ते पण आहेत। 22 CSC सेंटर परळीचे आहेत, परंतु राज्यामध्ये 96 CSC सेंटर सापडले, पण त्या 96 जे टोटल आहेत त्याचे 22 CSC सेंटरच मार्गदर्शक असणार आहे, हे पण मी तुम्हाला सांगतो। इतर कोणते घोटाळे आहेत मला काही आज कळालेलं नाही असं मला वाटतं। मी अजून नाही मागितलं, मी नाही मागत हो, संदीप क्षीरसागर साहेब मागतात, अंजली ताई मागतात, जेवढे मोर्चे निघतात ते लोक मागतायत। प्रकाशदादा सोळंके हे त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ आमदार आहेत, 5व्या टर्मचे, 5वी टर्म आहे त्यांची, माझी 5वी आहे, त्यांची 5वी आहे, ते 5व्या टर्मचे आमदार हे धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा मागतात, पण मी अजून मागितलेलं नाही, सध्या तरी मी मागत नाही। आणि आज काहीतरी ते वेडवाकडं बोललेत असं माझ्या कानावर आलं आहे बरं का, बघून घेतो वगैरे वगैरे। ते असंही म्हणाले की आम्ही आतापर्यंत एवढंच बोललेत ना, एक पत्रकार मागून घेतो असं, हे आमच्यात भांडण नका लावलं का एवढं। बरं, माझं म्हणणं आहे ते जे बोललेले आहेत आणि शासकीय कार्यक्रमात उद्या त्यांचे नाव आहे, जर उद्या ते बी या माझ्या कार्यक्रमाला आले तर मी त्यांचंही स्वागत करेल इथं, कारण प्रोटोकॉलनुसार ते राज्याचे मंत्री आहेत। आणि परवाच्याला मात्र त्यांच्या ह्या घोटाळे घाटाळे आमकं टमकं याच्यावरती मी परवा 6 तारखेला बोलेल, पण 6 तारखेला कार्यक्रमाच्या पळापळीमुळे दमलो मी दमलो आणि झोपलो, समजा सकाळी नाही उठलो लवकर, तर मग 7 तारखेला बोलू। सत्ते पे सत्ता एक चित्रपट होता ना, सत्ते पे सत्ता। तुम्ही राजीनामा मागण्याचं कारण काय, म्हणजे त्याची काय वाटत? मी अजून मी राजीनामा मागतच नाही ना, मी फक्त वर्णन करतोय, त्याची माहिती देतोय। इतक्या लवकर कशाला राजीनामा मागायचा, चलू द्या ना त्यांचा राजीनामा। अहो, त्यांचा राजीनामा घ्यायचा का नाही हा विषय ज्यांच्याकडे आहे ते आदरणीय अजितदादा पवार ठामपणे त्यांच्या पाठीमागे उभा राहत आहेत, आणि मग आम्ही राजीनामा मागून काय उपयोग होणार आहे? दादा म्हणतायत की बाबा ह्याच्यात तथ्य आहे का, त्याच्यात तथ्य आहे का, हे सगळं तपासू, त्यांचंही बरोबर आहे, मग सगळी तथ्य त्यांना तपासू द्या, मग अजितदादा त्या बाबतीतला निर्णय करतील। आम्ही म्हणजे चिलटा चालटांनी बोलून काय उपयोग आहे? आम्ही कोण आहेत? झुरळ आहेत आम्ही। जेवढा फॉलोअप अजितदादांनी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत नाही केला, मी त्यांना नाही केला, पंकजाताईंना नाही केला, मी खरं बोलतो, कारण ते येतील असं वाटलं नाही, किंवा ते मी त्या दिवशी म्हणजे कलेक्टर ऑफिसला त्या होत्या, आमची भेट झाली नाही, त्या बोलल्या नाही, मग आम्ही बोललो नाही, मिटलं फिटलं।